हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि कसे आहात? बाकी आज मी काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे. आणि आय होप की तुम्हाला कालचा माझा व्लॉग आवडला असेल आणि कालची तुम्हाला रेमेडी मी दाखवली ती सुद्धा तुम्हाला आवडली असेल. तर आज मी काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवीन. आणि आजचा व्लॉग तर म्हणजे छोटाच असेल, एवढा काय मोठा नसेल. कारण की आज तसं काय करण्यासारखं तर आहे नाही. रोजचीच घरातली कामं आहेत आणि कुठे स्पेशल असं जाणार तर नाही आहे, पण बघू. तर आज मी काय काय करीन ते तुम्हाला दाखवते, तर तुम्ही नक्की बघा. तर आज आमची बनणार आहे चवळीची, माझी फेवरेट भाजी. बाकी आताच कामं सगळी आवरली आणि चाय बनवली एक साईडला, आणि आता चाय पिते. आणि तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती, ती पण करते. तर मगाशी जशी मी तुम्हाला बोलली की तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती, तर ते महाशयसुद्धा आलेत ज्यांच्याबद्दल मी सांगणार आहे, है की नाही? तर हा ॲक्च्युली दुपारी मला वाटते 2 वाजता, 2च्याच आसपास तो बेडरूममध्ये लॉक झालेला. आणि दीदी ॲक्च्युली गेलेली पार्सल आणायला हॉलमध्ये, आणि हा पण होता तेव्हा दीदीबरोबर. तर तो त्याला काय राग आला माहिती नाही, तो गेला बेडरूममध्ये आणि त्याने दरवाजा लॉक केला. तर असा कधी करत नाही, पण आज नेमका त्याने दरवाजा लॉक केला आणि आतमधून रडायला लागला. तर दीदीचं पार्सल वगैरे घेऊन झालं, दीदी आतमध्ये जात होती, तर तो लॉक झालेला होता. दीदी कितीतरी वेळ खोलत होती पण खुलतच नव्हता. आणि दीदीकडे त्या बेडरूमची चावी पण नव्हती, कारण की जी दीदीच्या आधी जी ओनर राहायची ना, तिने बेडरूमची चावी दिलीच नव्हती. म्हणजे तिच्याकडे होती नाही होती माहिती नाही, पण तिने दिलीच नाही. आणि दीदीच्या पण त्यावेळेला लक्षात नव्हतं आलं. तर दीदीने खूप वेळ ट्राय केलं पण ते खुलतच नव्हतं. मग शेवटी दीदीने मला कॉल केला आणि मी तेव्हा नेमकी जस्ट झोपायला जात होती. दुपारची मी झोपते मला सांगितलेलं, तर तशीच मी नेमकी झोपायला चाललेली. आणि दीदीने मला कॉल केला की असं असं आहे, लवकर वरती ये आणि चाव्या घेऊन ये आपल्या घराच्या. कारण आमच्या बेडरूमचे जे आहे ना डोअर, त्याची चावी आहे आणि सेम तसंच लॉक आहे ते पण त्याचं लॉकची म्हणजे ते जे बोलतो ना आपण, चावी वेगळी होती. आणि आपली जी नॉर्मल जुनी पद्धतीचे जे लॉक असतात त्याची चावी वेगळी असते. तर ती कितीतरी वेळ खोलत होती. मग मी गेली, चाव्या घेऊन गेली आमच्या इकडच्या. मग कितीतरी वेळ ट्राय करत होतो पण ते काय खुलत नव्हतं. आणि हा शाळा रडत होता तेव्हा खूप. आणि आम्ही खूप घाबरलेलो, कारण की ते लहान बाळ आहे अजून, त्याला काय एवढं कळत नाही. तर त्याला आम्ही किती सांगत, बाबू असं खोल तसं खोल, पण त्याला कळणार कुठून, कारण की खूप लहान आहे तो अजून. तर तो पण घाबरलेला, आम्ही पण घाबरलेलो. नंतर कसं 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 करून आम्ही खोलायचं ट्राय करत होतो. मग शेवटी दीदीने चावीवाल्याला कॉल केला. तर सगळे त्यावेळेस मला वाटते म्हणजे त्या एरियामध्ये जेवढे पण ते सगळे मुसलमान आहेत, तर नेमके तेव्हा ते लोक सगळे नमाज पडायला आणि गेले होते. तर तो बोलला की मला अर्धा तास तरी लागेल यायला. तो पण बिचारा शोधतच होता की लहान मुलगा अडकला आहे, त्याला समजलं ना, म्हणजे दीदीने सांगितलं. तर तो पण शोधत होता की बाबा कोण भेटतं आहे का असं जाण्यासाठी, पण कोण भेटतच नव्हतं. मग शेवटी आम्ही चाकू बिकू घेऊन एकदाचं ते लॉक, कारण तो बोलला की पटकन भेटणार नाही, जर तो लहान पोरगा जास्तच रडत असेल तर तेव्हा तुम्ही ते लॉक तोडून टाका. तर मग आम्ही कसं कसं करून ते लॉक तोडायचा प्रयत्न करत होतो. तर शेवटी ते पण तुटायला काय मार्ग नाही, आम्हाला कसं जमणार ना ते तोडायला. तर ते सुद्धा म्हणजे हे नव्हतं, तुटत नव्हतं. तर दीदी काय ना काय शोधत होती खोलण्यासाठी. आम्ही पिना घातल्या, प्लस जे भेटेल ते आम्ही त्याच्यामध्ये घालत सुटलेलो की एकदाचं ते खुलू देत. कारण की हा बेडवरती चढून, कारण की दीदीचं स्विचचं वगैरे सगळं एक साईडला आहे ना, ते तिथेच बेड आहे, तिथेच बाजूला टी व्ही आहे. आणि त्या बोर्डला टी व्हीचं कनेक्शन, सगळ्याचं कनेक्शन लावलेलं आहे. तर तो जाऊन तिथे बटणं दाबवतो आणि मला आवाज आला, कारण मी आवाज घेत होती ना त्याचा, कारण तो मध्ये शांत होत होता, मध्येच रडत होता.
मध्येच घाबरल्यासारखा जोरजोरात रडत होता. तर मी त्याचा आवाज घेत होती, तर मला आवाज आला. इथे डोर आहे आणि इथे ते लाईटीचं सगळं आहे, तर तो टिकटिक करत होता, तर मला आवाज आला. तर मी दीदीला बोलली की मी ओरडली ना की बाबू काय करतोय म्हणून. तर मग दीदी आली. दीदी बोलली कशाला ओरडते, दरवाजे जो खोलत असेल तर खोलू दे. आणि तिला वाटले की दरवाजेचं बटन खोलत होता की असं. तर मी तिला बोलली की नाही, दरवाजाचं बटन नाही खोलत आहे, तो लाईटीचं बटन दाबतोय. तर दीदी घाबरली. मग दीदी बोलली की मरू दे सगळं, आपण एक तर दरवाजा तरी तोडूया, नाही तर मग ते तरी तोडूया, दरवाजा तर आमच्याने तुटणार नाही. तर कसं कसं करून आम्ही हे तोडायचा प्रयत्न केला, लॉक तोडायचा, पण तो पण तुटायला मार्ग नव्हता. मग शेवटी दीदी शोधायला गेली आणि मी असं आतमध्ये खेचला, असं बाहेरच्या साईडला खेचला दरवाजा आणि तो असा फिरवला आणि जोरजोरात अशी हलवत होती. हलवला त्याच्यानंतर जोरात 2दा असा धक्का मारला. तर तेव्हा वाटते ते आतमधून तुटलं असेल, कारण की आमच्या याच्यासारखं याच्यामध्ये होल नाही आहे, थोडंसं जसं म्हणजे टच होण्यापुरती त्या लोकांनी अशी हे करून दिली आहे. तर मला वाटते ते तुटलं आतल्या आतमध्ये आणि बऱ्याच वेळ मी धक्का मारून ते पटकन खुललं. तसं मग आम्ही आतमध्ये गेलो आणि बाबू बिचारा असा बेडवरती कोपऱ्यात जाऊन रडत होता. तर मग दीदी गेली पटकन, त्याला आग वगैरे केलं. तो बराच वेळ रडत होता. तर मग कसं करून ते एकदाचं खुललं आणि मग आम्ही त्याला जवळ वगैरे घेतलं, कारण तो खूप घाबरलेला. काय करावं त्याला काय सुचतच नव्हतं. पण मग कसं तरी करून त्याला बाहेर काढलं. पण आम्ही दोघी पण इतक्या घाबरलेलो, मम्मी पण घाबरलेली आणि यशरी इथं येऊन झोपलेली दुपारी, कारण की हा झोपायला देत नाही, हा सकाळी झोपलेला. तर दीदी जाताना नोनूला सोडायला त्याला इथे ठेवून गेले, तेव्हा आता हा झोपलेला इथे. पण आता दीदी बरोबर होता तेव्हा मग हे असं कांड झाला. आणि नानूला काय माहितीच नाही, कारण ती झोपलेली, मम्मी खाली होती तिच्याबरोबर. तर मग नंतर मम्मी आली, तोपर्यंत खुललेला दरवाजा. मग मी पण खाली आली, पण तेव्हा कुठे शांती भेटली. तर खूप घाबरलेलो, काय करायचं. कारण की तो झोपलेला असता तर काही टेन्शन नव्हती, पण तो जागा होता आणि आतमध्ये रडत होता आणि खालपर्यंत त्याचा आवाज येत होता, आम्ही ओरडतो त्याचा पण आवाज येत होता. पण ठीक आहे, खुललं. तर तेच झालेलं आज दुपारी. तर त्याच्यानंतर मग मी झोपली येऊन आणि नंतर मग मी व्लॉग चालू केला, कारण की आज क्लासमध्ये सुद्धा PC भेटला मला. कारण की माझा एक फ्रेंड आहे, तोच आता सध्या माझी लेक्चरांनी घेतो आहे. तर तो मला बोलला की तू मागून घे, मागितल्याशिवाय लोक देणार पण नाही. तो बोलला भांड घे तू मागून PC आणि तुझं काय आहे ते तू कंप्लीट कर. तर त्याने मग मला दिली जागागाणी करून. मग मी बसली, मला PC भेटला. त्यासाठी पण मी अर्धा तास वेट केला, त्याच्यानंतर मला PC भेटला. पण फायनली भेटला एकदाचा मला प्रॅक्टिस करायला. उद्यापासून मी डायरेक्ट साईडला व्हायला सांगणार आणि बोलणार मला PC द्या, तुम्ही करा, नका करू, मला त्याची काही घेणं देणं नाही. माझं जे काम आहे, माझ्या कामासाठी मला PC पाहिजे. तर उद्या मी ते असं बोलीन आणि PC घेईन. बाकी आजचा दिवस असा गेला. तर मी मगाशी ॲक्च्युली सांगणार होती, जेव्हा व्लॉग चालू केला ना तेव्हा सांगणार होती, पण त्याच्यानंतर मी विसरली. आणि नंतर जेव्हा मी काम करत होती तेव्हा माझ्या लक्षात आलं की आज असं झालं, तर तुम्हाला सांगावं. तर लहान पोरांची अशी काळजी घ्या, कारण की त्यांना तर कळत नाही, पण ती लोक नकळत अशा गोष्टी करतात. जर चावे असतील तर चांगलंच आहे, जर नसतील तर मग असा प्रॉब्लेम होतो आणि मग लहान पोरं घाबरतात. तो आता रडतोय. आदी, ए आदी, ये इथे ये. तर मी आता चाय पिते आणि त्याला जरा घेते आणि दिवाबत्ती आणि करायची सो ती करते. आज चपात्या भाजायला लेट झाला, काल मी लवकर भाजलेल्या आहे, आज थोडा लेट झाला कारण की झोपायला भेटलं नव्हतं दुपारी. तर मला वाटते 3-3:30ला मला झोप लागली. त्याच्यानंतर लगेच मी उठले, कारण की दीदी याला सोडायला आलेली, कारण नोनूला सोडायला जायचं होतं क्लासला. तर मग त्याच्यानंतर जागीच होती. मग त्यामध्ये ही सगळी कामं केली आणि आता चपात्या राहिल्या मागायच भाजायच्या, तर आता त्यासुद्धा भाजायच्या आहेत. बाकी बघू अजून काय असेल तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. बाकी आता त्याच्याकडे मी जाते, कारण तो रडतोय. बोल हाय हाय. काय फोन नाही. तर हाच तो पोरगा जो बेडरूममध्ये बंद झाला होता आणि खूप रडत होता, है ना आधी? हां, फोन पाहिजे. अरे बापले.
तर हे माकड आता रडत होतं. हो, त्याला उचलून घेऊन आले. काय झालं? बापले, आधी बघा आता ह्याने डोका पटले स्वतःच रागाने. हा असा करतो येडा. रागाने डोका आपटेल, रागाने दरवाजा बंद करेल बेडरूम मध्ये जाऊन. असा हा आधी आमचा किचनचा डोर होता ना, त्याची पण एक स्टोरी आहे, ती पण तुम्हाला मी सांगेन की खूप मोठा कांड झालेला गणपतीमध्ये. तर तो डोर आता आम्ही आमच्या मेन डोअरला लावलाय. तर तिथं जो डोर होता ना, तो डोर पण जाऊन आम्ही बंद करायचो आणि आतमध्ये रडत बसायचो. असं आम्ही आहोत, हे की नाही. खूप कांड करतो हा पोरगा, खूप कांड करतो. इस भोले चेहरे पे मत जाओ. तर आता मी माझी कामं आवरते आणि या घोड्याबरोबर जशी खेळते. यश्री आलेली आहे घरी. मॅगी खाणार? हो, मॅगीसाठी आम्ही खूपच एक्साइटेड आहोत. आणि हा बघा, आणि पॅकेट खोलून देतोय मम्मीला आणि मम्मी इथे मॅगी बनवते. बाबू संपले. मॅगी मॅगी. आई चीज पण टाक ना थोडं. टाका टाका चीज, टाका चीज. चीज टाक ना, चिली बनवायची. चिली खाणार? हे दोघं माकडाची आपलं हे खातील मॅगी 1 आणि 2 मग भूळ जाणार आहेत. 1 2 3. आले बा. मग असं तसे तिच्यासारखं करायला नाचेल. तर बघितलंच असेल आज तुम्ही आजचा दिवस कसा गेला. आणि सकाळी तर मी तुम्हाला सांगितलंच काय झालं ते. पण संध्याकाळी असाच साधा सिंपल दिवस गेला. जसं मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगते की रोज काही ना काहीतरी दाखवायला नसतं. कधी कधी नॉर्मल साधा सिंपल दिवससुद्धा जातो. सो आजचा तसाच गेला. तर मम्मीने आता मम्मी भाजी बनवते आणि मी माझं काम करून आता आतमध्ये आली आहे. तर आता पटापट मम्मी बनवेल, मग आम्ही जेवू आणि जी काही कामं आहेत ती मी आवरीन, मग आम्ही झोपू. कारण की मला लवकर उठायला लागतं. कारण की क्लासमध्ये बिसी भेटत नाही तर लवकर जायला लागतं. म्हणजे आधी 10ला जात होती तर आता मला 9:30ला जायला लागतं क्लासमध्ये. त्यामुळे आता आम्ही लवकर झोपू. प्लस आता मला झोप पण खूप आली कारण दुपारी झोपायलाच भेटलं नाही मला. कारण की 2 वाजता आधीने हा घाण केला आणि त्याच्यानंतर मग मला झोपच लागत नव्हती बराच वेळ. नंतर मग 3:30ला मी झोपली. लगेच 4-4:30ला वाटते दीदी आली त्याला परत सोडायला. सकाळी जेव्हा त्याला मी घरी नेऊन सोडलं, दीदी सकाळी त्याला आणून सोडते, त्याच्यानंतर परत घेऊन जाते. परत जर तो झोपला असेल तर नाही नेत, पण जागा असेल तर नेते. आणि नंतर परत नानूला आणायला जाते स्कूलला, तेव्हा परत आणून त्याला सोडते. त्याच्यानंतर मग तो झोपतो. मग त्याला सोडायला जायला लागतं परत उठल्यावरती. आणि मग नंतर परत दीदी त्याला आणून सोडते 4 वाजता. तर तसंच दीदी आज त्याला सोडायला आलेली तर झोपायला भेटलंच नाही. मग मी जी काय 4-4:30 पासून जागी ती जागीच आहे. त्याच्यानंतर बरीच कामं होती ती केली आणि तसं तर आज रोजचीच कामं होती. सो त्यामध्ये काय दाखवण्यासारखं नव्हतंच. बाकी काय झालं मी ते तुम्हाला शेअर केलंच. बाकी आजचा दिवस असाच गेला. तर आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा. डोळ्यात काहीतरी गेलंय माझ्या. तर आजचा व्लॉग माझा आवडला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या व्हिडिओजना बघत राहावा. कारण की
मला लवकर लवकर चांगलं ग्रोथ पाहिजे आहे माझ्या चॅनलमध्ये. तर बघू, मी नवीन नवीन असं काही ना काहीतरी करायचं ट्राय करते. पण रोजच काही ना काहीतरी असं डोक्यात येत नाही करण्यासाठी. तर उद्या मी परत तुम्हाला नवीन काहीतरी दाखवायचं नक्की ट्राय करीन. पण आजचा दिवस असाच गेला. आणि आता मी थोडा वेळ माझ्या पायाची ती मालिश करणार आहे, कारण की माझ्या पायाचं ना आपलं ते हे तळवा असतो ना, तळव्याच्या इथे ना जेव्हा पण मी असं उभं राहून काम वगैरे करते किंवा जास्त चालणं होतं ना, तर ते दुखतं. तर मी 2-3 एक्सरसाइज बघितल्यात. सो त्या करून बघते, बरं वाटतंय का. तर ते आता करीन. तर आजचा व्लॉग इथेच मी संपवते. उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. तर आजच्यासाठी बाय बाय.